क्वेश्चन जर आपण पाहिला तर या ठिकाणी हा क्वेश्चन सीईटी 2024 मध्ये 16 मे ला मॉर्निंग शिफ्ट मध्ये विचारलेला होता। या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलंय, द नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स इन द इंटरवल 0 to 5 पाय, 0 पासून 5 पाय पर्यंत जर आपण काउंट केलं तर या इक्वेशनला सॅटिस्फाई करणाऱ्या एक्सच्या किती व्हॅल्यूज असतात। आता समजून घ्या, हे जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे हे इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे पहा, 3 sin square x minus 7 sin x plus 2 इज इक्वल टू 0 आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। सो हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ साइन आहे। सो आपण काम करूया, फर्स्ट अँड लास्ट टर्मचा प्रोडक्ट केला तर 3 to the 6 मिळेल। 6 चे फॅक्टर्स असे करा की ऍडिशन 7 आली पाहिजे। सो आपण म्हणणार 6 1 जा, ऍडिशन असेल तर मिडल नंबरचं साइन आपण दोघांना देतो। सो हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ साइन आहे, तर आपल्याला sin x च्या दोन व्हॅल्यूज मिळतील, -6 चं +6 त्याला sin स्क्वेअरच्या कोएफिशियंटने डिवाइड करा, आन्सर मिळेल 2 विच इज नॉट पॉसिबल की sin x मॅक्झिमम व्हॅल्यू 1 क्रिएट करतो। सो 2 आन्सर आपण ऍक्सेप्ट करू शकणार नाही। सो याचा अर्थ याच्यावरून आपल्याला कोणतंही सोल्युशन मिळणार नाही। सो याचा अर्थ आपल्याला या पार्टसाठी सॉल्व्ह करायचं नाही। नाउ नेक्स्ट sin x ची व्हॅल्यू पाहिली तर दुसरा फॅक्टर आलाय -1, आपण लिहिताना लिहिणार +1 आणि त्याला कशाने डिवाइड करणार 3। म्हणजे याचा अर्थ हे आन्सर आपलं कसं आलेलं आहे सांगा, पॉझिटिव्ह। अँड नाउ आपल्याला कुठून कुठपर्यंत जायचंय, 0 to 5 पाय पर्यंत जायचंय, ठीक आहे। सो आपण फर्स्ट रोटेशनचा विचार केला, 0 पाय आणि 2 पाय, हे आपलं कसलं रोटेशन आहे सांगा, या ठिकाणी फर्स्ट रोटेशन आहे। या फर्स्ट रोटेशन मध्ये तुम्हाला साइनची व्हॅल्यू कशी पाहिजे, पॉझिटिव्ह। सो साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह एकतर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असते किंवा आपल्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये असते। म्हणजे एका रोटेशन मध्ये आपल्याला किती सोल्युशन मिळाले, 2 सोल्युशन मिळाले। पण आपल्याला 5 पाय पर्यंत जायचंय ना, सो सेकंड रोटेशन स्टार्ट होणार 2 पाय पासून मोजणार आपण, 2 पाय नंतर इथे येणार आपण 3 पाय आणि फिरून आपण इथपर्यंत जाणार 4 पाय। सो हे रोटेशन सेकंड कंप्लीट करताना आपण म्हणणार अगेन आपल्याला ह्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळेल अँड या सेकंड क्वाड्रंट मध्ये पण साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळेल। याचा अर्थ सेकंड रोटेशन वेळी आपल्याला किती सोल्युशन मिळाले, 2 सोल्युशन मिळाले। अँड सिमिलरली अजून पण आपण 5 पाय पर्यंत पोहोचलेलो नाही, थर्ड रोटेशनला आपण 4 पाय पासून स्टार्ट करणार अँड 180 डिग्री फिरून आल्यानंतरच या ठिकाणी आपल्याला किती मिळेल सांगा, 5 पाय मिळेल। सो याचा अर्थ 4 पाय टू 5 पाय पर्यंत अगेन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पण पॉझिटिव्ह अँड थर्ड क्वाड्रंट मध्ये पण पॉझिटिव्ह। सो थर्ड रोटेशन मध्ये आपल्याला किती सोल्युशन मिळाले, 2 सोल्युशन्स मिळाले। सो 2 + 2 + 2 टोटल सोल्युशन्सचा या ठिकाणी जर आपण विचार केला तर टोटल या ठिकाणी आपल्याला किती सोल्युशन्स मिळालेले सांगा, 6 सोल्युशन्स मिळाले। सो या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे।